आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत एम.कॉम प्रोजेक्ट रिपोर्टच्या बाबतीत. यामध्ये एम.कॉमला कोणकोणते सब्जेक्ट असतात, त्या सब्जेक्ट्सला मार्क्स किती आहे, स्पेशल पेपरच्या रिलेटेड प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा केस स्टडी केला जातो, त्यामध्ये मार्कांचं डिवायडेशन कसं असणार आहे, त्याचबरोबर प्रोजेक्ट रिपोर्टसाठी कोणकोणते सब्जेक्ट्स आहे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टचं मीडियम कोणतं असणार आहे, प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कोणकोणते कंटेंट्स असायला हवे, त्याच्यानंतर कोणकोणते टेंटेटिव्ह चॅप्टर स्कीम असायला हवी, टॉपिक्स प्रोजेक्ट रिपोर्टचे कोणकोणते असणार आहे आणि काही महत्त्वाच्या तुमच्या नोट असतील त्या आपण यामध्ये बघणार आहोत. आणि सरते शेवटी आपण टेक्निकल स्पेसिफिकेशन ऑफ दी प्रोजेक्ट रिपोर्ट, लाईक तुमचा प्रोजेक्टमध्ये फॉन्ट किती असायला पाहिजे, पेपर कोणता वाचला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमची साईज किती असली पाहिजे, वर्डची मार्जिन किती सोडलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही किती नंबर ऑफ कॉपीज तुमच्या असल्या पाहिजे आणि बाकीच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी. तसेच सरते शेवटी आपण प्रोजेक्ट रिपोर्ट काही बघणार आहोत, सॅम्पल प्रोजेक्ट कॉपी किंवा ज्याला आपण डेमो बघणार आहोत. मराठीतून पण प्रोजेक्ट कसा केला जातो आणि इंग्लिशमधून पण प्रोजेक्ट रिपोर्ट कसा केला जातो, या सर्व माहिती जी काही असणार आहे ती आपण या व्हिडिओमध्ये आत्ता बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ नक्कीच मोठा आहे आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आहे, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिक आपले जे काही मित्र आहे, वर्गमित्र, त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती कळवा. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे पण मी सांगू इच्छितो की तुमची प्रॅक्टिकल एक्झाम ही 15 मे 2022 ते 25 मे 2022 या टायमिंगमध्ये महाविद्यालयात घेतली जाईल. यासाठी सब्जेक्ट टीचर हे इंटरनल असतील, तर विद्यापीठाचा जो काही माणूस असणार आहे एक्सटर्नलचा, तो देखील विद्यापीठाकडून किंवा शेजारच्या महाविद्यालयातून अपॉइंट केला जाणार आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला मी आत्ताच्या या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये च्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. चला तर मग वन बाय वन आपण माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, एम.कॉमला प्रोजेक्ट रिपोर्ट हा एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4ला असतो. यासाठी तुम्हाला एकूण 100 मार्क आहे या विषयाला आणि 4 क्रेडिट आहे. जर का आपण प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला नाही, त्याची वाहिवा दिली नाही, तर होणाऱ्या नुकसानीला विद्यार्थी जबाबदार असेल, त्याचा रिझल्ट फेल येऊ शकतो. तर अगोदर आपण बघूया की एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4ला सब्जेक्ट्स कोणकोणते आहे. तर बघा 401 हा कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये 40 + 60 = 100 मार्क्स असणार आहे. तर 402 ए मध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट आणि दुसरा जो काही आहे तो रिसर्चच्या रिलेटेड एक पेपर आहे, पण बहुतेक महाविद्यालयात विद्यार्थी 402 ए हाच विषय सिलेक्ट करतात. यांमध्ये तुम्हाला मार्क्स आहे 40 इंटरनल, विद्यापीठाचे 60, असे मिळून टोटल 100 मार्क्स असणार आहे. त्यानंतर जो काही तिसरा सब्जेक्ट असतो तो म्हणजे तुमच्या स्पेशल पेपर रिलेटेड. तर स्पेशल पेपरमध्ये तुमच्या ग्रुप ए पासून तर ग्रुप जी मध्ये तुमचा वेगवेगळे स्पेशल पेपर आहे. आता आपण थोड्या वेळात बघणारच आहोत की ग्रुप ए कशाशी निगडीत आहे, ग्रुप बी कशाशी निगडीत आहे, तर ग्रुप एच कशाशी निगडीत आहे. तर त्यामधील पेपर नंबर 7 जो काही असणार आहे हा तुमचा इंटरनल 40 मार्क्स, एक्सटर्नल 60 मार्क्स = 100 मार्क्सचा हा पेपर नंबर 7 असणार आहे. तर पेपर नंबर 8 हा प्रोजेक्ट रिपोर्ट रिलेटेड असणार आहे किंवा केस स्टडी रिलेटेड असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 100 मार्क्स हे असतात. यामध्ये बघा 50% मार्क्स म्हणजे 50% मार्क्स हे तुमच्या व्हायवा होस्ट म्हणजे व्हायवा एक्झामला असणार आहे, तर 50% मार्क्स हे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी असणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला सिनॉप्सिसला सुद्धा मार्क्स दिले जातात. सिनॉप्सिसला 40 मार्क्स, प्रोजेक्ट रिपोर्टला 40 मार्क्स आणि व्हायवाला 20 मार्क्स, असे मिळून तुमचे 100 मार्क्स पण कन्सिडर केले जाऊ शकतात. यामध्ये बघा तुम्हाला काही कंपल्सरी सब्जेक्ट आहे एक्स्ट्रा क्रेडिट मिळवण्यासाठी, ते आहे 492. 492 हा इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी 4th आहे हा पेपर. तसेच 494 स्किल डेव्हलपमेंट 2nd आणि 493 इन्फॉर्मेशन टू सायबर सिक्युरिटी 4th हे पेपर महाविद्यालयातच घेतले जातील, विद्यापीठाचे पेपर होणार नाही. तसेच तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टचा पेपर पण कॉलेज लेवलला कंडक्ट केला जाईल, विद्यापीठ त्याची सेपरेट एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही. ओके, सो 492 आणि 493 हे सब्जेक्ट 25 मार्क्सला असतील, तर 494 स्किल डेव्हलपमेंट 2nd हा सब्जेक्ट तुम्हाला 50 मार्कांसाठी असणार आहे. ओके,
तर आपण आता जो काही स्पेशल पेपर आहे आपला, तर स्पेशल पेपर नंबर 8 जो तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा केस स्टडीच्या रिलेटेड असतो, तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते ग्रुप्स आहे. ओके, तर बघा, एक ग्रुप आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन. यामध्ये 404 नावाचा जो काही टॅक्सेशन रिलेटेड सब्जेक्ट आहे, ज्याला आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन म्हणतो, तर तो सब्जेक्ट तुमचा 404चा प्रोजेक्ट वर्क किंवा केस स्टडी रिलेटेड असणार आहे. तर बी ग्रुपमध्ये कमर्शियल लॉज आणि प्रॅक्टिस म्हणून स्पेशल ग्रुप आहे. त्यामध्ये 406 नावाचा सब्जेक्ट आहे, 406 नंबरचा. त्यानंतर ग्रुप नंबर सी दॅट इज ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या रिलेटेड आहे. तो 408 नावाचा सब्जेक्ट आहे. तर 410 नावाचा सब्जेक्ट कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट आहे, त्याचाच ग्रुप डीमध्ये येतो. ग्रुप ईमध्ये बिझनेस प्रॅक्टिस अँड एन्व्हायरमेंट 412 नंबरचा सब्जेक्ट आहे. तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांचा स्पेशलायझेशनचा पेपर आहे ते ग्रुप एफमध्ये येतात, त्यांना 414 नंबरचा सब्जेक्ट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे, म्हणजेच ग्रुप जी सिलेक्ट केलेला आहे, यांच्यासाठी पेपर नंबर 416 416 नंबरचा आहे. तर ॲडव्हान्स मार्केटिंग ज्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे त्यांच्यासाठी ग्रुप एच आहे आणि 418 नंबरचा सब्जेक्ट आहे. तर म्हणजे जवळजवळ ABCDEFGH इथपर्यंत जे काही सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट जो काही तुमचा स्पेशलायझेशनचा असणार आहे, तर त्या स्पेशलायझेशनच्या सब्जेक्टमधून तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट कवर करायचा आहे. जवळजवळ 8 स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट्स आहे, त्यामधून तुमचा जो स्पेशलायझेशन आहे त्यातून तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे. आता बघूया आपण मीडियम ऑफ प्रोजेक्ट. तुम्हाला प्रोजेक्ट कोणकोणत्या लँग्वेजमधून देता येतो, तर त्यासाठी 2 लँग्वेज आहे, ते म्हणजे एक इंग्लिश आणि दुसरा आहे मराठी. बघा, इंग्लिशसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये कोणता ग्रुप आहे, तर ज्यांनी ए ग्रुप आणि ग्रुप सी घेतलेला आहे, म्हणजेच कोणता ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आणि ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन म्हणजेच ग्रुप ए घेतलेला आहे आणि ग्रुप सी ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम हा ग्रुप घेतलेला असेल. म्हणजे जे विद्यार्थी ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशनचे आणि जे विद्यार्थी कॉस्टिंगचे असतील, तर यांच्यासाठी फक्त इंग्लिश मीडियममधूनच प्रोजेक्ट असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी मार्केटिंग असू द्या, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग असू द्या, बिझनेस प्रॅक्टिस अँड एन्व्हायरमेंट आहे, कोऑपरेशन आहे किंवा कमर्शियल लॉ अँड प्रॅक्टिस असतील, तर हे विषय तुम्ही मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून तुम्ही कवर करू शकता, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमधून करायचं तर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रोजेक्ट करू शकता, मराठीतून करायचं तर मराठीतूनसुद्धा करू शकता. तर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कोणकोणते कंटेंट आले पाहिजे, तर सगळ्यात अगोदर तुमचं कवर पेज आलं पाहिजे. मी तुम्हाला डेमोमधून दाखवणारच आहे कवर पेज कसं असतं आणि त्यामध्ये काय काय कंटेंट असतात ते तुम्हाला सांगणार आहे. दुसरं महत्त्वाचं कंटेंट आहे प्रोजेक्ट रिपोर्टमधलं, ते म्हणजे कंपनीचं सर्टिफिकेट किंवा महाविद्यालयाचं गाईडचं सर्टिफिकेट. ओके, जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाऊन तो प्रोजेक्ट रिपोर्ट केला तर त्या कंपनीचं सर्टिफिकेट लागेल, किंवा तुम्ही नुसता ॲज अ प्रोजेक्ट रिपोर्ट केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्सचं सर्टिफिकेट लागणार आहे, जे महाविद्यालयातर्फे पोच केलं जातं. नंतर आहे ॲक्नॉलेजमेंट. काय आहे ॲक्नॉलेजमेंट, म्हणजे ज्यांनी तुम्हाला हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना मदत केली त्यांच्या नावांचा उल्लेख ॲक्नॉलेजमेंटमध्ये असणार आहे. नंतर डिक्लेरेशन, ज्यामध्ये तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असतं, तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट केलेला आहे तो कशासाठी केला आहे त्या बाबतीत संपूर्ण माहिती असते, आपण 1 बाय 1 बघणार आहोत. नंतर एक्झिक्युटिव्ह समरी, म्हणजे ओव्हरऑल प्रोजेक्टची जी काही समरी असणार आहे ती या एक्झिक्युटिव्ह समरीजमध्ये येणार आहे. हे प्रोजेक्ट रिपोर्टमधले मेन कंटेंट तुमच्या इंडेक्सच्या अगोदर असणार आहेत. त्याच्यानंतर काही टेंटेटिव्ह चॅप्टर स्कीम असणार आहे, की तुमच्या इंडेक्समध्ये कोणकोणते चॅप्टर असायला हवे आणि प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये कोणते चॅप्टर असावे. नंबर 1 इंट्रोडक्शन टू द स्टडी. ओके, यामध्ये तुमच्या ओव्हरऑल प्रोजेक्टची माहिती 1 बाय 1 पॉईंट वाईज तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे कंपनी प्रोफाईल, म्हणजे ज्या कंपनीवरती तुम्ही प्रोजेक्ट केला आहे त्या कंपनीची माहिती, म्हणजेच त्याचं मिशन, विजन, कंपनी काय काय करते, त्या कंपनीचे प्रोडक्ट्स काय, कंपनीला काही अवॉर्ड रिवॉर्ड, कंपनीची काही हिस्ट्री असेल किंवा कंपनीचं काही फायनान्शियल स्टेटमेंट असेल तर त्या बाबतीतली माहिती तुम्ही देऊ शकता कंपनी प्रोफाईलमध्ये. नंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, म्हणजे थोडक्यात प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे तो तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन ॲज वेल ॲज त्याला पॉईंट वाईज तुम्ही देऊ शकता. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, या संदर्भातलं या अगोदर कोणी लिखाणकाम केलेलं आहे का, त्यांचं ओपिनियन काय होतं, तर त्याच्या संदर्भातला रिव्ह्यू तुम्हाला इथे द्यायचा आहे चॅप्टर नंबर 4मध्ये. चॅप्टर नंबर 5मध्ये तुम्हाला रिसर्च मेथॉडॉलॉजी द्यायची आहे, म्हणजे संशोधनाचा उद्देश काय आहे तुमचा,
त्यामध्ये तुम्ही मेथड्स कोणती वापरली, आणखीन बाकीच्या खूप सारे डिटेल तुम्हाला द्यायचे आहे, त्या आपण वन बाय वन बघणारच आहोत. नंतर चॅप्टर नंबर 6 तुमचं डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन असणार आहे. जो स्पेशल तुमचा सब्जेक्ट तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टसाठी घेतला आहे, तर त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या सब्जेक्ट रिलेटेड तुमचं डेटा ॲनालिसिस येणार आहे. सेकंड लास्ट चॅप्टर तो महत्त्वाचा असतो, तो म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन अँड फाइंडिंग्स. ओके, तुम्हाला तिथे गेल्यानंतर म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमधून केल्यानंतर तुम्हाला काय गोष्टी आढळून आल्या किंवा तुमचं जनरल ऑब्झर्वेशन काय होतं, तर त्या गोष्टी चॅप्टर नंबर 7मध्ये येतील. आणि चॅप्टर नंबर 8 जो काही लास्ट नंबर असणार आहे, तो तुमचा कन्क्लुजन आणि सजेशनचा असणार आहे. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टमधून काय निष्कर्ष निघाला आणि तुम्ही त्या समोरच्या कंपनीला काय सजेशन करू शकता, या बाबतीतले टोटल तुमचे 8 चॅप्टर तुमच्या लिस्ट ऑफ कंटेंटमध्ये किंवा इंडेक्समध्ये असायला हवे आणि तुमच्या ओव्हरऑल प्रोजेक्टमध्ये पण असायला हवे. तुम्हाला कोणकोणते टॉपिक प्रोजेक्ट रिपोर्टसाठी आहे त्यासाठी मी लिंक दिलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच. मी वन बाय वन आत्ता तुम्हाला तुमचा सिलेबस कोणत्या लिंकवरून डाउनलोड करायचा आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला कोणकोणत्या लिंकवर अवेलेबल आहे, तर ती माहिती मी तुम्हाला आत्ताच्या या सेशनमध्ये देणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, एक नोट डाऊन करा की त्या फाईल्समध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स दिलेले आहे ते आज एक एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. तुम्हाला कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा किंवा तुमच्या सिलेबस रिलेटेड एखादा सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचरचं कन्सल्टेशन घ्या, त्यांच्याकडून माहिती घ्या, गायडन्स घ्या आणि तुम्ही सब्जेक्ट काय करू शकता, चॉईस करू शकता. ओके, सो मी टेक्निकल जे काही माहिती आहे ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये बघा की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना तुमचा जो काही फॉन्ट असणार आहे, तर तो तुमचा टाइम्स न्यू रोमनचाच असायला हवा. काही विद्यार्थी मंगल फॉन्ट वापरतात, तर काही वेगवेगळ्या फॉन्ट वापरतात, तर सगळ्या जणांनी टाइम्स न्यू रोमनचाच फॉर्मॅट वापरायचा आहे. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट हा टाईप A4च्या पेजेसवर किंवा व्हाईट बाउंड पेपरवर डबल लाईनिंग स्पेसमध्ये असायला हवा. तुम्हाला काही प्रोजेक्ट रिपोर्टचे सॅम्पल मी दाखवाल, त्यावरून तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण झेरॉक्सचे पेजेस प्रिंट आउट करतो, तर त्यातून तुम्हाला काय करता येईल, त्याच प्रोजेक्ट पेपरवर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करायचा आहे आणि नंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे. तर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करत असताना त्याच्यामध्ये जे काही फॉन्ट वापरणार आहे किंवा तुम्ही टाईप करणार आहे, तर त्यासाठी काय साईज असायला हवी, तर तुम्ही बघा जनरल टेस्ट म्हणजे जे काही पॉईंट वाईज लिखाण करणार आहे, तर त्यासाठी तुमची साईज 12 असली पाहिजे, 12 साईज असली पाहिजे. आणि तुम्ही त्याला जे काही हेडिंग देणार आहे, तर हेडिंगची साईड तुमची 16 किंवा 18 असली पाहिजे आणि त्याला तुम्ही बोल्ड केलं पाहिजे. तसेच तुमचं जे काही सब हेडिंग्स असतं, म्हणजे एक्झाम्पल आहे की वरती तुम्ही रिसर्च डिझाईन टाकलं, तर या रिसर्च डिझाईन हे तुमचं हेडिंग झालं, तर या हेडिंगमध्ये काय आहे, याची साईज तुमची 16 किंवा 18 असली पाहिजे आणि ती बोल्ट असली पाहिजे. तर तुम्ही सब हेडिंग टाकलं की रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह, रिसर्चची डिझाईन किंवा आणखीन तुम्ही सॅम्पल मेथड्स कोणती वापरली, तर याला तुम्ही जे काही पॉईंट्स टाकू शकता ते त्याची साईज तुमची, म्हणजे थोडक्यात सब हेडिंगची साईज तुमची 14 असायला हवी आणि ती बोल्ट पण असायला हवी. आता मार्जिनकडे वळूया. मार्जिन तुमचं लेफ्ट हँड साईडला 1.5 पाहिजे, म्हणजे 1.50 तुमचं लेफ्टला पाहिजे, राईटला तुमचं 1 पाहिजे, टॉपला तुमचं 1 सेंटीमीटर पाहिजे आणि बॉटमला तुमचं 1 सेंटीमीटर पाहिजे. फक्त लेफ्टला थोडीशी एक अर्धा इंच जागा तुम्ही सोडली गेली पाहिजे, कारण तुमच्याकडे एम्बॉसिंग केली जाते, त्याच्यामुळं ते थोडासा भाग त्या याच्यामध्ये मार्जिनमध्ये जाण्याची शक्यता असते, म्हणून थोडासा 1.5 इंच मार्जिन तुम्ही लेफ्ट हँड साईडला सोडला पाहिजे. बघा आता इन्सर्ट इंडिव्हिज्युअल पेजेस नंबर फॉर ऑल चॅप्टर स्टार्टिंग फ्रॉम चॅप्टर नंबर 1 to 5 ओनली अँड नॉट फॉर ॲनेक्चर सिलेक्ट बिब्लिओग्राफी अँड रेफरन्सेस. बघा इथे तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टला पेज नंबर पण दिले पाहिजे. पेज नंबर हे तुमच्या इंडेक्स नंतर येणार आहे, म्हणजेच थोडक्यात जिथून चॅप्टर नंबर 1 सुरुवात होतो, पण मॅक्झिमम तुम्ही चॅप्टर नंबर 5पर्यंत तुम्ही देऊ शकता. तसंच तुम्हाला चॅप्टर नंबर 6, 7, 8 या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही दिले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टच्या किती कॉपीज काढल्या पाहिजे, तर 2 हार्ड कॉपीज काढल्या पाहिजे. यामध्ये बॉन्ड कॉपीज असल्या पाहिजे, त्याला ब्लॅक कवर विथ गोल्डन एम्बॉसिंग असलं पाहिजे. एक कॉपी तुम्ही कॉलेजला सबमिट करायची आहे आणि एक कॉपी तुमच्याकडे असणार आहे. शिवाय जे काही तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट केला आहे तो तुमच्या ब्लँक सीडीमध्ये असला पाहिजे, म्हणजे एक सीडी घ्यायची ब्लँक, त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कॉपी पेस्ट करायचा आहे आणि ती सीडी तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला पाठीमागे पेस्ट करायची आहे.
ओके. आणि ऑल कॉपीज शुल बी सबमिटेड टू द प्रोजेक्ट रिपोर्ट कमिटी किंवा प्रोजेक्ट रिव्ह्यू कमिटी. म्हणजे थोडक्यात ज्या दिवशी तुमच्या महाविद्यालयाची एक्सटर्नल व्हायवा होईल त्या दिवशी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायला हवा. ओके. त्या दिवशी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला तर तुम्हाला त्याचे मार्क्स हे भेटणार आहे. तर जोपर्यंत तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे मार्क्स हे भेटणार नाही, तर याची कृपया काळजी घ्या. तत्पूर्वी आपण तुम्हाला एक माहिती बघणार आहोत की तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टचे कोणकोणते टॉपिक्स आहे. म्हणजे मी विषयावाईज सांगणार आहे की ॲडव्हान्स अकाउंटचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला टॉपिक्स कोणकोणते आहे, मार्केटिंग असेल तर कोणता आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर कोणता आहे, कॉस्टिंगचा असेल तर कोणता आहे, बँकिंगचा असेल तर कोणकोणते टॉपिक्सवर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. एकच टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. वर्गामध्ये जर का 60 विद्यार्थी असेल तर 60 प्रोजेक्ट तुमचे वेगवेगळ्या टॉपिक्सवर जमा झाले पाहिजे. एक डबल कॉपी सेम कंपनीवर विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट शक्यतो करू नये आणि करायचा असेल तर तुम्ही सब्जेक्ट टीचरची हेल्प घेतली पाहिजे. बघा आता मी तुम्हाला एका महाविद्यालयाची वेबसाईट सांगतो आहे. त्यावरून तुम्ही BCom, BBA, BBM, BCA, BSc, BSc कम्प्युटर सायन्स, BCom, MCom या वेगवेगळ्या फॅकल्टीचा सिलेबस तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हा सिलेबस अगोदर आपण डाउनलोड करूया. त्या सिलेबसच्या PDF मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे, प्रोजेक्ट रिपोर्टचे कंटेंट दाखवलेले आहे. चला तर मग 1 बाय 1 त्यावर एकदा नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. त्या विश्वलता कॉलेज म्हणजेच विश्वलता.co.in या पद्धतीची वेबसाईट आहे. यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे होम पेज दिसेल. होम पेजला इथे बघा तुम्हाला 3 आडव्या लाईन दाखवलेल्या आहे. तर यावर क्लिक करा. इथे थोडंसं खालती स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेबस दाखवलेला आहे. तर सिलेबसच्या इथे तुम्हाला एक लाईन दाखवलेली आहे. त्या लाईनवर काय करा, क्लिक करा. तुमचं सिलेबस 2019 क्रेडिट पॅटर्न आहे, त्याच्यामुळे सिलेबस 2019 पॅटर्नवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॅकल्टी वाईज सिलेबस तुम्हाला बघायला भेटेल. इथं BCom, BBA, BBIB, BBSCA, BSc, BSc कम्प्युटर सायन्स आणि आपल्याला बघायचा कोणता आहे, MCom. ओके. सो MComमध्ये आपलं सेमिस्टर किती आहे, 4th. सो 4th सेमिस्टरच्या लिंकवर काय करा, क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची PDF काय करू शकता, डाउनलोड करू शकता. नंतर ती आपण व्ह्यूजमध्ये जाऊया आणि व्ह्यू करूया. तर इथे तुम्हाला बघा MCom सेकंड सेम 4चा सिलेबस तुम्हाला पर सब्जेक्ट वाईज बघायला भेटणार आहे. तर हा 401चा सिलेबस आहे. त्याच्यानंतर 402चा सिलेबस आहे, 200A, नंतर 404 नावाचा सब्जेक्ट आहे तुम्हाला. तो म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा केस स्टडी. म्हणजे ज्यांनी ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशनचा ग्रुप घेतलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथं प्रोजेक्ट रिपोर्टचे सब्जेक्ट दिलेले आहे. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस ऑफ लिमिटेड कंपनी, नंतर तुम्हाला वेगवेगळ्या डिफरंट कंपनीज आहे. पण तुम्हाला 5 कंपन्यांचं किंवा एका कंपन्यांचं 5 वर्षाचा डेटासुद्धा तुम्ही घेऊ शकता. नंतर स्टडी ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ऑफ लार्ज कंपनी. जवळजवळ तुम्हाला ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशनमध्ये 1 ते 68 टॉपिक्स दिलेले आहे, जे तुमच्या सिलेबस रिलेटेडच आहे. आज हे सॅम्पल म्हणून दिलेले आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर का एखादा टॉपिक्स तुम्हाला वाटला, जसं की स्टडी रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि म्युच्युअल फंड कंपनीज इन इंडिया, तुम्ही हा सुद्धा टॉपिक्स घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कंटेंट तुम्हाला पार पाडता येईल. सो त्यावर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करता येईल. ओके. हा झाला ॲडव्हान्स अकाउंटिंगचा ग्रुप. नंतर B नावाचा जो काही ग्रुप आहे तो कमर्शियल लॉ अँड प्रॅक्टिसचा आहे. त्याच्यामध्ये 406मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट्स रिपोर्ट दिलेले आहेत. जवळजवळ सब्जेक्ट 40 आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 408 नावाचा जो काही सब्जेक्ट आहे, कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम, त्यामध्ये तुम्हाला 23 सब्जेक्ट दिलेले आहे. ओके. म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट प्रोडक्शन अँड टॅक्सेबल गुड्स, इन्व्हायरमेंटल ऑडिट आहे, कॉस्ट ऑडिट आहे, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, सर्व्हिस कॉस्टिंग, रिसेंट डेव्हलपमेंट इन कॉस्ट अकाउंटिंग आहे, ॲप्लिकेशन ऑफ ABC कॉस्टिंग आहे, CSR अँड ॲक्टिव्हिटी आहे. खूप सारे प्रोजेक्ट्स रिपोर्ट तुम्हाला कॉस्टिंगमध्ये सुद्धा बघायला भेटतील. त्याच्यानंतर तुमचा D ग्रुप आहे की कोऑपरेशन अँड रूरल डेव्हलपमेंट. यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळजवळ 410 नावाचा सब्जेक्ट आहे. 410 नावाचा सब्जेक्ट्स आहे. यामध्ये सुद्धा केस स्टडी रिलेटेड तुम्हाला भाग असणार आहे. तर तुम्हाला त्यासाठी 40 मार्क्स वगैरे असणार आहे. सिनॉप्सिससाठी, प्रोजेक्ट रिपोर्टसाठी 40 मार्क, व्हायवासाठी तुम्हाला 20 मार्क असणार आहे. तर 412
नंबरचा जो काही सब्जेक्ट्स आहे तर तो तुमचा ग्रुप ई बिझनेस प्रॅक्टिस अँड इन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. तर त्या रिलेटेड पण टॉपिक्स किंवा सेम तुमच्या मगाच्या सांगितल्या पद्धतीनेच स्वरूप असणार आहे. तर 400 तुमचा पुढचा जो काही नंबर आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा ग्रुप घेतला आहे त्यांच्यासाठी सब्जेक्ट नंबर 1 पासून तर जवळजवळ 49 सब्जेक्ट दिलेले आहे. ओके. नंतर ऑफिस स्ट्रक्चर अँड प्रोडक्टिव्हिटी याचा स्टडी म्हणूया, किंवा अ स्टडी ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ ए कंपनी हा पण टॉपिक घेऊ शकता. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हा पण टॉपिक्स तुम्ही तुमच्यासाठी सिलेक्ट करू शकता. खूप सारे सब्जेक्ट्स आहे. अ स्टडी ऑफ द HR चॅलेंज इन इंडियन कॉन्स्टंट या पद्धतीचे चॅप्टर्स आहे. तर 416 नंबरचा जो काही असणार आहे तो ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड आहे. यामध्ये तर खूप सारे बँकिंग आहेत. आत्ताच्या जे काही नॅशनलाइज बँका आहे किंवा प्रायव्हेट बँका आहे त्यांच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. स्टडी ऑफ ट्रेंड इन म्युच्युअल फंड्स, म्युच्युअल फंडच्या कंपन्या, त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम्स, शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे जसं की BSE, NSE, नंतर तुमचं MCX, NCDX, कमोडिटी मार्केट, नंतर फॉरेन मार्केट या बाबतीतला पण तुम्ही अभ्यास करू शकता. बँकिंगचे वेगवेगळे प्रकार्स आहेत, कोणत्या बँकेचे काय फीचर्स आहे, तुमच्या परिसरातील बँकांचा अभ्यास पण तुम्ही यामध्ये करू शकता. NGO आहे अभ्यास करायला. नंतर स्टडी ऑफ रोल ऑफ सेबी आहे. सेबीवरती तर खूप सारं तुम्ही टॉपिक्स करू शकता. तिथे जाऊन भेट पण देऊ शकता. कशा पद्धतीने कामकाज चालतं हा पॉईंट्स पण तुम्ही कवर करू शकता. आणि 418 नावाचा जो काही सब्जेक्ट आहे तो मार्केटिंग रिलेटेड आहे. त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 17 सब्जेक्ट्स दिलेले आहे की स्टडी ऑफ कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन, स्टडी ऑफ ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मार्केटिंग, कस्टमर सॅटिस्फॅक्शन ऑन ऑर्गनाइज स्टोअर्स, असे खूप सारे चॅप्टर्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहे. तर तुम्ही 1 बाय 1 हे चॅप्टर तुम्ही बघू शकता. त्यावरून तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना येऊ शकते. आता याची PDF ची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहेच. ओके. यानंतर आपण आता प्रत्यक्ष एक डेमो इंग्लिशच्या अगोदर प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बघूया आणि त्याच्यानंतर तो आपण मराठीतून प्रोजेक्ट रिपोर्ट बघणार आहोत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, बघा मी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टचं एक सॅम्पल कॉपी तुम्हाला दाखवलेली आहे की तुम्हाला बघा टायटल कसं टाकायचं. हे तुमचं फर्स्ट पेज असणार आहे. याला तुम्ही कव्हर पेज देखील म्हणू शकता. यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग करताना अशा पद्धतीने ब्लॅक कलरचं कवर लावायचं आहे. त्याला गोल्डन एम्बॉयसिंग करायचं आहे. बहुतेक स्टॉलमध्ये तुम्हाला म्हणजे जिथे झेरॉक्स वगैरे काढली जाते तुम्ही तिथे चौकशी करा, ते तुम्हाला एम्बॉयसिंग करून देतील. यासाठी मॅक्झिमम 200 रुपीज पर कॉपी एक्सपेंडिचर मॅक्झिमम येतो. आता ते सिच्युएशनवर डिपेंड आहे की तिथला व्यक्ती किती रुपये घेतो. तर यामध्ये तुम्हाला अ स्टडी ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन, जसं प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल टाकायचं आहे. सबमिटेड टू, कुणाला सबमिट करतो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे इन पार्शियल फुलफिलमेंट ऑफ डिग्री ऑफ मास्टर ऑफ कॉमर्स किंवा MCOM म्हटलं तरी चालेल. सबमिटेड बाय, इथं तुमचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा एक्झामचा सीट नंबर येणार आहे. जर एक्झाम सीट नंबर माहीत नसेल तर फक्त नुसतं एक्झाम सीट नंबर म्हणा आणि नंतर तिथे तुम्ही पेनाने किंवा लिहू शकता, जसं की मी पाठीमागच्या पेजला तुम्हाला दाखवलेलंच आहे. नंतर गायडेड बाय, तुम्हाला मार्गदर्शन कुणी केलं त्यांचं नाव टाका, संस्थेचा लोगो टाका. सबमिटेड थ्रू, जसं की मी सिटिजन कॉलेजमध्ये 2015-16 शिकायला होतो तर त्यावेळेस मी त्या ठिकाणच्या प्रोजेक्टचं नाव म्हणजे रयत शिक्षण संस्था सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स रामपूर 2015-16 हे ॲकॅडमिक इयर टाकलं. तर तुम्ही आता ॲकॅडमिक इयर टाकताना किती टाकायचं, 21-22. जे पहिल्या पेजवर तुम्ही माहिती ड्रॉ केली तीच माहिती तुमच्या आतील पेजवर कलरमध्ये यायला हवी. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला बघा 2 नंबरचं पेज होतं ते म्हणजे तुमचं कंपनी सर्टिफिकेट किंवा गाईड सर्टिफिकेट, जे कॉलेजमधून तुम्हाला बघायला भेटेल किंवा तिथून तुम्ही कलेक्ट करू शकता. यामध्ये तुम्ही फील्ड वर्क रिपोर्ट केला असेल तर त्यावर टिक करू नका. प्रोजेक्ट रिपोर्ट फक्त असेल तर फील्ड व्हिजिटवरती काट मारा आणि प्रोजेक्ट रिपोर्ट ठेवा. या पद्धतीचं सर्टिफिकेट असतं ज्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं मास्टर ऑफ कॉमर्सचं म्हणजे MCOM करत आहे तर ती फॅकल्टी टाकायची आहे. तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टला नाव पण इथे टाकायचं आहे. कुठे व्हिजिट केली किंवा कुठून केला तो पण तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं मेन्शन त्याच्यामध्ये करू शकता. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही प्रोजेक्टची जी काही गाईड आहे गाईडची सही तिथे प्लेस डेट वगैरे टाका आणि प्राचार्यांची पण सही घेऊ शकता. त्याच्या पुढचं महत्त्वाचं आहे की ते डिक्लेरेशनमध्ये तुम्ही इथं डिक्लेअर करता की मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट मी स्वतः तयार केलेला आहे आणि कंक्लुजन सजेशन किंवा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट केलेला आहे हा प्रिव्हियसली कुणी सबमिट केलेला नाही आहे. यामध्ये मेन्शन केलेले सजेशन किंवा रिकमेंडेशन हे माझ्या नॉलेजचे आहे. सो या पद्धतीने तुम्ही डिक्लेरेशन देत असतात आणि दिलेली इन्फॉर्मेशन ही ट्रूथ आहे
हे पण तुम्ही यामध्ये मेन्शन करत असतात. इथे तुम्हाला डेट प्लेस टाकायची आहे, तुमची सिग्नेचर करायची आहे आणि तुमचं नाव पण यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲक्नॉलेजमेंटचा भाग येतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना कुणी कुणी गाईड केलं तर सर्व गाईडचे नावं यामध्ये आले पाहिजे. तसेच तुम्ही याच्यामध्ये तुमचे सब्जेक्ट टीचर, तुमच्या फॅकल्टीचे HOD, तुमचे महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, तसेच तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे त्या कंपनीचे कुणी कोऑर्डिनेटर असतील किंवा मॅनेजर असतील ज्यांच्या अंडरमध्ये तुम्ही काम केलेलं आहे तर त्या व्यक्तींचा सुद्धा उल्लेख करायचा किंवा आपले फॅमिली, आपल्या फ्रेंड्स यांचा देखील तुम्ही उल्लेख करू शकता. इथे तुम्ही डेट टाका, प्लेस टाका आणि तुमची सिग्नेचर पण इथे करू शकता. त्यानंतर तुम्ही इंडेक्सकडे येऊ शकता. त्यामध्ये इंट्रोडक्शन, रिसर्च मेथोडॉलॉजी, ज्यामध्ये मी इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी, स्कोप अँड लिमिटेशन ऑफ स्टडी, नंतर रिसर्च मेथोडॉलॉजी घेतली. मी इथे हा चॅप्टर थोडासा वेगळ्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुमचे चॅप्टर नंबर टाका, मेन हेडिंग टाका, त्याच्यातले सब हेडिंग जरी मेन्शन केले तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि पेज नंबर द्यायला विसरू नका. नंतर दुसरा मी कंपनी प्रोफाईल म्हणजेच मी माझं म्युच्युअल फंडच्या रिलेटेड इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर म्हणजे माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टचा सब्जेक्टच असा होता की म्युच्युअल फंड कंपनीज इन इंडिया, म्हणजे टॉप म्युच्युअल फंड कंपनी कोणकोणत्या आहे आणि त्या बाबतीत मी माहिती देण्याचं काम इथे केलेलं आहे. नंतर मी म्युच्युअल फंड कंपनीज इन इंडिया कोणत्या आहे तर त्यापैकी मी काही निवडक कंपन्या घेतल्या. अगोदर सर्व लिस्ट दिली बट बाकीच्या निवडक कंपन्या घेतल्या आणि त्यांचा परफॉर्मन्स काय होता तो मी या ठिकाणी मेन्शन केला होता. इथं कंक्लुजन आणि सजेशन दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही इंडेक्स तयार केल्यानंतर तुम्ही पुढे बघा चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन अँड रिसर्च मेथोडॉलॉजी, हे जे काही पेज आहे याच्यामुळे तुमची पेजची संख्या वाढत जाते. तुम्हाला ॲटलिस्ट जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे तो मिनिमम 50 पेज आणि मॅक्झिमम 80 पेजेसपर्यंत तुम्हाला करावायचा आहे. यामध्ये काही पेजेस तुमचे ब्लॅक असले पाहिजे तर काही पेजेस तुमचे कलर असायला हवे. इथं मी चॅप्टर नंबर 1 हा जो काही पेज होता तो कलर केलेला आहे आणि बाकीचे सगळे पेजेस मी काय केलेले आहे ब्लॅक अँड व्हाईट केलेले आहे. इथे मी इंट्रोडक्शन केलं, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम केला की लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट का करत नाही, इन्व्हेस्टमेंट करण्याचा उत्तम मार्ग कोणता, हा एक माहिती मी यामध्ये दिलेली आहे. सिलेक्शन ऑफ द सब्जेक्ट, का सिलेक्ट केलेला आहे त्याची कारणं मी या ठिकाणी दिलेली आहे. प्रोजेक्ट रिपोर्टचा स्टडीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तो दिलेला आहे. स्कोप कुठपर्यंत आहे आणि प्रोजेक्टसाठी मला कोणकोणते लिमिटेशन्स आले त्याचा पण उल्लेख इथे केलेला आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी कोणती वापरली, प्रायमरी डेटा कसा कलेक्ट केला, सेकंडरी डेटा कोणत्या माध्यमातून कलेक्ट करा त्याची माहिती दिली. 2 नंबरमध्ये मी म्युच्युअल फंड त्याच्यातले वेगवेगळे चॅप्टर मी इथे घेतले. त्याच्यानंतर टॉपिक नंबर 3 म्युच्युअल फंड कंपनीज इन इंडिया त्यांची माहिती दिली. चॅप्टर नंबर 4 कंक्लुजन अँड सजेशनकडे आलो, ज्यामध्ये मी कंक्लुजन इथे 1 बाय 1 मांडलेले आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना मला इथे दिसून आला की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. हे माझं कंक्लुजन आलं. मी निष्कर्षापर्यंत पोहोचलो की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अगोदर त्या रिलेटेड डॉक्युमेंट्स वाचले पाहिजे आणि म्युच्युअल फंडची पूर्णपणे आयडिया या प्रोजेक्टमधून मला समजून आली. कोणकोणते ॲडव्हान्टेजेस असतात, डिसॲडव्हान्टेजेस असतात, म्युच्युअल फंडचे टाईप्स कोणते आहे, म्युच्युअल फंडच्या इंडियामधल्या कंपन्या कोणत्या आहे, काही टॉप कंपन्या कोणत्या आहे इंडियामध्ये आणि भरपूर सारी माहिती मला यामधून भेटली, ती मी तिथे मेन्शन केली. नंतर सजेशन कोणकोणते वाटले, मी एक सजेशन या ठिकाणी खूप महत्त्वाचं दिलेलं होतं की ज्यावेळेस म्युच्युअल फंड कंपनी किंवा आणखीन कोणती अशा पद्धतीचं जे काही कंपन्या असतात तर ते कस्टमरला माहिती देत असताना शक्यतो इंग्लिशमधून पॉम्पलेट्स तयार करतात, तर ती माहिती देत असताना तुम्ही मराठीतून द्यायला पाहिजे जेणेकरून ती सर्वजणांना समजेल आणि जास्त लोक त्यासाठी अट्रॅक्ट होतील असं मी सजेशन दिलेलं आहे. या सजेशनच्या बेसवर सुद्धा फ्युचरमध्ये आपल्याला त्या कंपन्यांकडे जॉब भेटू शकतो. म्हणून आपण हा प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा. प्रोजेक्ट रिपोर्टकडे तुम्ही फक्त ॲज अ मार्क म्हणून तुम्ही बघू नका, तर भविष्याचा विचार करून तुम्ही त्या कंपनीवरती तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करायला हवा. आणखीन एक थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जे की मी मगाशी कंटेंट तुम्हाला सांगितले होते त्या कंटेंटवर आधारित मी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट आता दाखवतो. ओके, बघा आता हे दुसरा एक प्रोजेक्ट रिपोर्ट मी तुम्हाला सांगतो ज्यामध्ये मी मागाशी उल्लेख केलेले सगळे कंटेंट यामध्ये दिलेले आहे. बघा हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे की कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ऑफ डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी अँड इन्व्हेस्टमेंट थ्रू म्युच्युअल फंडचा आहे. यामध्ये मी बघा सबमिटेड बाय कुणी केलं, त्यांचा वर्ग कोणता होता, गायडन्स कोण होतं, सबमिटेड कुठे केलेला आहे, कुणाच्या अंडरमध्ये केलेला आहे, त्यांचा गायडन्सचं नेम पण टाकलेला आहे आणि कुठे सबमिट केला म्हणजे महाविद्यालयाचं नाव, त्यांचा लोगो आणि इयर पण इथे टाकलेलं आहे. जे कव्हर लेटर तयार केलं ते इथे पण मी ॲज इट इज ब्लॅक कलरमध्ये केलेलं आहे.
बघा इथे सर्टिफिकेट म्हणजे त्या कॉलेजने दिलेलं किंवा गाईडने दिलेलं सर्टिफिकेट आहे. ज्या सर्टिफिकेटवर ज्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आहे. त्याच्यानंतर कोणत्या टॉपिक्सवर प्रोजेक्ट रिपोर्ट केला तर त्या प्रोजेक्ट रिपोर्टचं नाव पण आहे आणि अकॅडमिक इयर पण दिलेलं आहे. ओके, नंतर ॲक्नॉलेजमेंट 1 बाय 1 दिली, कुणी कुणी मदत केली, काय केली त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. डिक्लेरेशन दिलेलं आहे ज्यामध्ये साईन पण केलेली आहे. एक्झिक्युटिव्ह समरीज दिलेली आहे. पूर्णपणे जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याचा सारांश या एक्झिक्युटिव्ह समरीजमध्ये आलेला आहे. टेबल ऑफ कंटेंटमध्ये बघा की इथे टॉपिक आहे इंट्रोडक्शन, इंडस्ट्री प्रोफाईल, कंपनी प्रोफाईल, रिसर्च मेथोडॉलॉजी, थेरॉटिकल बॅकग्राऊंड, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, फाइंडिंग्स, कंक्लुजन, सजेशन, बिबिओग्राफी आणि अनेक्षर एवढ्या पद्धतीची माहिती तुम्हाला या टेबल ऑफ कंटेंट्समध्ये दिलेली आहे. आणि इथे मी पेज नंबर पण टाकलेला आहे. जसं इंट्रोडक्शन पेज नंबर मी 1 वर लिहिलेला आहे, तर इंडस्ट्री प्रोफाईल माझी पेज नंबर 2 ते पेज नंबर 4 पर्यंत आहे. या पद्धतीची माहिती मला यातून इंडेक्समधून भेटलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं मी काही चॅप्टरवरती तुम्हाला इथे नजर दाखवतोय. इथे बघा रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये रिसर्चचं प्रपोजल आहे, स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम काय आहे, स्कोप ऑफ स्टडी काय आहे, रिसर्च डिझाईन तुम्ही कोणती यूज केली, डेटा कलेक्शनच्या मेथड्स कोणत्या यूज केल्या, प्रायमरी कोणत्या, सेकंडरी कोणत्या, सॅम्पलमध्ये कोणते किती सॅम्पल जमा केले, सॅम्पलची डिझाईन कशी तयार केली, सॅम्पलची साईज किती होती आणि रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काय होते या पद्धतीची माहिती दिलेली आहे. डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करताना तुम्ही जी काही क्वेश्चनायर तयार केली त्याचं तुम्हाला इंटरप्रिटेशन आणि प्रेझेंटेशन करायचं आहे. इथं तुम्ही ग्राफच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता. ओके, म्हणजे मी क्वेश्चन नंबर 1 त्याचा आलेला रिस्पॉन्स किंवा क्वेश्चनला आलेला रिस्पॉन्स तो टाकलेला आहे आणि तो ग्राफच्या माध्यमातून इथे शो केलेला आहे. तर इथे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम त्याच्यातला सेकंड नंबर दाखवलेला आहे की जसे जसे तुमचे रिप्लाय वाढत जातील किंवा पर्याय वाढत जातील त्या पद्धतीने तुमचे इथे बार चार्ट पण तुमचे वाढत जातील आणि त्याचं इंटरप्रिटेशन आहे. शेवटी तुम्ही फाइंडिंग्स करता, तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टमधून काय फाइंड झालं ते तुम्ही इथे मांडत असतात. त्याच्यामध्ये पॉईंट देऊ शकता किंवा पॅराग्राफच्या माध्यमातून सुद्धा मांडू शकता. इथे कंक्लुजन्स पण दिलेला आहे, काय निष्कर्षापर्यंत आपण पोचलो तो इथे मेन्शन केलेला आहे. सजेशन कोणकोणते आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. लिस्ट ऑफ ज्याला आपण बिबिओग्राफी म्हणतो की तुम्ही बुक्स आणि वेबसाईटची लिंक्स यामध्ये देऊ शकता की ज्यातून तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी मदत घेतलेली होती. आणि शेवटी तुम्ही अनेक्शर म्हणजेच क्वेश्चनायर तुम्ही अटॅच करू शकता की नेम, ॲड्रेस, एज, डेटा ज्या क्वेश्चनायरच्या माध्यमातून कलेक्ट केला तर ते तुम्ही इथे वर्ग करू शकता. अशा पद्धतीने टोटल तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट इंग्लिशमधून करू शकता. तर मराठीमध्ये कोणकोणते पॉईंट्स येणार आहे त्या बाबतीत पण आपण नजर टाकूया आणि इथे थांबूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आता एक मराठीतून पेपर एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे दाखवलेला आहे. यामध्ये बघा पहिल्यांदा कव्हर पेज केलेला आहे की वरती महाविद्यालयाचं नाव टाकलेलं आहे, संस्थेचं नाव टाकलं, विद्यापीठाचा लोगो टाकला, त्यानंतर महाविद्यालयाचं नाव टाकलं आणि प्रोजेक्ट रिपोर्टच्या जागी प्रकल्प अहवाल असं मराठीतून सांगितलं आहे, ज्यामध्ये सुयश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे हे प्रोजेक्ट रिपोर्टचं टायटल आहे. तर हे आपण संशोधन पुणे विद्यापीठाच्या M.Com भाग सेकंड सेमिस्टर 4 मधील पेपर नंबर 3च्या आंशिक पूर्ततेसाठी सादर करण्यात आलेला अहवाल असं सांगितलेलं आहे. सादरकर्ता म्हणजे जे स्टुडंट्स नेम आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनीचं नाव आहे, तिचा रोल नंबर किंवा एक्झाम सीट नंबर आहे, मार्गदर्शकांचं नाव टाकलेलं आहे आणि शैक्षणिक वर्ष किती आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा दुसरं जे काही महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे प्रमाणपत्र. ओके, म्हणजे महाविद्यालयातून दिलं जाणारं प्रमाणपत्र की XYZ नावाची विद्यार्थिनी M.Com सेकंडमध्ये असून त्यांनी या टॉपिक्सवर प्रकल्प अहवाल यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि सदर विद्यार्थिनी या संस्थेला भेट देऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे माहिती संकलित करून हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या संदर्भात त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल हा दाखला देण्यात आला. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट असतं. मार्गदर्शकाची सही, नंतर प्राचार्यांची सही, विभाग प्रमुखाची आणि बाह्य पर्यवेक्षकांची सही असते. त्याच्यानंतर बघा डिक्लेरेशन म्हणजे प्रतिज्ञापत्र की हा रिपोर्ट मी स्वतः तयार केलेला आहे आणि हा यामध्ये कुठलीही पदवी घेण्यासाठी म्हणजे इतर महाविद्यालयाची पदवी घेण्यासाठी हा केलेला नाही आहे आणि यामध्ये उल्लेख केलेली माहिती ही संपूर्णतः खरी आहे असं प्रतिज्ञापत्रकात
उल्लेख केलेला असतं आणि इथे तुमची सही, स्थळ आणि दिनांक तुम्हाला लिहायचा आहे. ऋणनिर्देश म्हणजेच ॲक्नॉलेजमेंट लिहिलेला आहे की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. आणि यामध्ये मार्गदर्शकांचं नाव, यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतरच कंपनीचे व्यवस्थापक, त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्यांचे देखील आभार. आणि यामध्ये तुम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या व्यक्तींचे म्हणजेच HOD, प्राचार्य, नंतर तुमचे उपप्राचार्य, आणखीन ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचे नावं तुम्ही याच्यामध्ये उल्लेख करू शकता. ओके. नंतर तुम्ही अनुक्रमणिका देऊ शकता, ज्यामध्ये बघा प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन, नंतर अभ्यासाचा स्टडी, नंतर अभ्यासाची उद्दिष्टे, अभ्यासाची गृहीतके, कंपनी प्रोफाईल, संशोधन कार्यप्रणाली, संकल्पनात्मक पार्श्वभूमी, माहिती विश्लेषण आणि अर्थ, निरीक्षणे, शिफारसी आणि तुमच्या सूचना, निष्कर्ष, संदर्भ सूची, प्रश्नावली इत्यादी माहिती तुम्ही 1 बाय 1 देऊ शकता. इथे प्रकरण पहिलं, प्रस्तावना, तुम्ही काय प्रस्तावना केली, कोणकोणते टॉपिक्स याच्यामध्ये घेतले वगैरे ही माहिती देऊ शकता. प्रोजेक्टची उद्दिष्ट, कोणकोणते गृहीत परिस्थिती धरली. कंपनी प्रोफाईल, त्या कंपनीचं नाव, त्यांचा पत्ता, त्याचे उत्पादन, त्याचं क्षेत्र, मालक, मेल ID, कंपनीची ऐतिहासिक माहिती, कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, नंतर काय कंपनी करते, त्या कंपनीचा हेतू काय, नंतर कंपनी कोणते उत्पादन करते, आणखीन बाकीचा तपशील तुम्ही इथे देऊ शकता. कंपनीची संघटना कशी आहे किंवा संघटनात्मक जाळे कसे आहे तर त्याची माहिती देऊ शकता. संशोधन कार्यप्रणाली काय आहे, संशोधन पद्धती कोणती वापरली, प्राथमिक कोणती, दुय्यम कोणती, रिसर्च डिझाईन कशी केली, माहितीचे स्रोत कोणते होते, गोळा केलेली दुय्यम माहिती कशी होती, संशोधनामध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रक्रिया वापरल्या, संकल्पनात्मक पार्श्वभूमी म्हणजेच इथे तुम्ही कोणकोणते पॉईंट देणं अपेक्षित आहे की अभ्यास संबंधित सिद्धांत, नंतर विश्लेषण, त्याची उद्दिष्टे, नंतर तुमचं प्रमाण विश्लेषण, हे पॉईंट तुम्ही उल्लेख करू शकता. नंतर सरतेशेवटी तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता की माहिती विश्लेषण आणि अर्थाकडे. जे क्वेश्चन तयार केले त्या क्वेश्चनचं जे काही उत्तर आलं त्या पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस ग्राफिकच्या माध्यमातून देत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही 1 बाय 1 चार्ट काढू शकता. जेवढे क्वेश्चन घेतले तेवढे चार्ट काढू शकता. शेवटी निरीक्षणे लिहू शकता, 1 पॉईंट वाईज लिहू शकता किंवा पॅराग्राफमध्ये लिहू शकता, शिफारसी लिहू शकता आणि निष्कर्ष पण लिहू शकता. शेवटी संदर्भ सूची देऊ शकता, कोणते पुस्तक वापरले, वेबसाईट वापरल्या, कोणकोणते रिसोर्सेस वापरले. शेवटी तुम्ही प्रश्नावली देऊ शकता, कोणकोणत्या प्रश्नांच्या सहाय्याने तुम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट कंप्लीट केला. सो या पद्धतीने डिटेलमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा तयार करता येणार आहे. माझ्या मते निश्चितच तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला भेटलेली आहे. तर कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. काही शंका असल्यास निश्चित तुम्ही संपर्क करा, तुमच्या प्रश्नांचे उत्तरही दिले जातील. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्रामला जॉईन व्हा. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.